आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे विवाहितेची 2 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या, नातेवाईकांचा घातपाताचा आरोप। मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील हर्षाली राहुल अहिरे वय वर्ष 28 हिने आपल्या लहान मुलगा संकेत राहुल अहिरे वय 5, मुलगी आरोही राहुल अहिरे वय 7 या मुलांसह ते राहत असलेल्या विहिरीतच मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून मयत महिलेने सततच्या सासरच्या होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर नातेवाईकांनी तिचा घातपात झाला असल्याचा आरोप केला आहे। याआधी देखील सदर मयत महिला हर्षाली हिला तिचा पती राहुल व तिच्या सासरच्यांकडून पैशासाठी छळ होत असल्याने तिने महिला समुपदेशन केंद्र येथे तक्रार दाखल केली होती, पण आपल्या लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून ती त्या ठिकाणी पुन्हा नांदायला गेली होती। आपला संसार सुखाने होईल या आशेने सासरी गेली आणि हा घात झाल्याचे तिचे वडील धर्मादेवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत हर्षालीचा पती, सासू सासरा व नणंद या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत। मयत आई व मुलांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। बागलाण वृत्तांतसाठी विशाल शिवदे। साहेब मी तिथं गेलो, तिथं त्यांनी तिथं काढलेलं ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं। तर मी गेलो तर तो माझ्या गळ्यात पडायला रडायला आला। अजून मी त्याला मारलं 2 थापटे। तर तो रडत त्याचे मित्र आले, त्याला घेऊन गेले। तर घेऊन गेले कोणाचं प्रेत काढून ठेवलेलं? तिघांचं काढलेलं होतं त्यांनी, माझी भाचीचं, भाच्याचं आणि बहिणीचं विहिरीतून काढलेलं होतं आणि तिथं साईडला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं त्यांनी। तिथे जात तवलं त्यांनी ऐकलं। पहिले ते सांगा। मी धर्माऊका देवरे मुलीचा वडील आहे। मी पहिले गेलो म्हणजे असं पहिले मारहाण करायचं, मग मी कसं म्हणतो जाऊ द्या बा, आपलेच खानदानी माणूस आहे, पोरगी तिथंच नांदून द्यायचे बा। तर पहिले धुळ्याला आम्ही महिला मंडळाची केस केलेली होती। मग आम्ही चाळून बोलते, पहिले मारहाण करायचे, घ्यायला गेलो होतो केळा म्हणे आमचं नातेवाईक आहे, काही वकील आहे, तुमच्यावर काहीच होणार नाही, तुम्ही किती बी आहे कर। माझ्या सामने आधी विहिरीपासून घेऊन गेलो होते पहिले। तर मग विहिरीपासून घेऊन गेले। दुसरी वेळा म्हणतो जाऊ दे नांदू द्या म्हणतो पोरले, दुसरी वेळा खरखर करून जावले त्यांनी। काय केलं? विहिरी टाकली का काय आता त्यांनाच माहिती। दुसरी वेळा पण खरखर करून टाकली, विहिरीत टाकून दिली। कोण कोण होता विहिरीत? हा, विहिरीत कोण कोण? तुमची मुलगी आणि 2 मुलगी आणि 2 पोरे, नातू नात असे। तुम्हाला आता न्याय कसं पाहिजे? आता न्याय करा ना तुम्ही, आम्हाला काय, आम्ही आणखी बाजू तुम्ही त्यांची आई बी मारहाण करायचे, ते बी मारहाण करायचे, सासू सासरा मारहाण करायचे। आता त्यांना काय तिनेला सोडतात। माझं नाव सरला शांताराम मजदे। मी त्या मुलीची मावशी बोलते, लेंडाण्यावरून। लेंडाण्याची आहे मी। की तिचं जसं लग्न झालं होतं तसं तिला एवढा सेळ चालू होता की डायरेक्ट त्यांनी अशी मागणी केली होती, तुझ्या आई बापाकडनं पैसे आण तरच आम्ही राहू देऊ, तुझ्या आई बापाकडनं पैसे आण। ती सांगायची नाही, तिने मनातच ठेवलं की त्यांनी एवढा हानमार केला, जोरात हानमार जबरदस्त केला की तिने कोणालाच फोन केला आणि की तिथून कोणीतरी मराठाने फोन लावला तिच्या आई वडिलांना। तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळालं की अशी हकीकत काय झाली। ज्यावेळेस तिघांचं जरा नाव सांगितलं की बुवा तिघी आई वडील काढले, आम्हाला शक्ती सुद्धा राहिली नाही की आम्ही जगू। असं पण होतंय का गाय गरीबा लोकांना? तिला भाऊ नाहीये, म्हातारे आई बाप आहे, तर त्या मायबापांना शक्ती सुद्धा राहिली नाही की तुम्ही पाहू शकता। ते आम्हाला, माझी एक मोठी बहीण आहे गरताडची, त्या बहिणीला फोन आला, त्या झाडरावाल्या त्या पोरीच्या आईचा फोन आला त्या बहिणीला। ती बहिणी सांगितले की हरचेलेची मुलगी म्हणे विहिरीत पडून गेली, तर तिचा ह्यास असं झालं। अगं बापरे, म्हटलं एवढं लेकरू कसं काय पडलं, यांनी काही लक्षच दिलं नाही बुवा असं। मग जेव्हा अजून परत फोन लावला दुसऱ्या जावायला, मी जावायला, की ते सांगायचे की डायरेक्ट तिघांच नाहीये म्हणे, तिघच नाहीये म्हणे, मुलगा मुलगी आणि ती पोरगी। पोरगीचं नाव काय? हरचेली। लहान मुलांचं नाव काय ग? संकेत नाव आहे आणि मुलीचं काय
आरोही आरोही येते ग. बरं त्या मुलाचं वय काय 5 वर्षाचा येईल सर. 5-6 येईल. मुलगी 6-7. आता तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला एवढीच अपेक्षा आहे सर की जसे त्या 3 जीव गेलं तसे त्या तिघांचा जीव गेला पाहिजे बस. जर गायगरीबवर जर तुम्ही चांगली कारवाई केली तर परत दुसरी मुलीला न घडू नाही. आज ती मुलीला झालं तिच्या मागे कोणी नाही, नातेवाईक नाही. नातेवाईक इकडे तिकडे लांब लांब राहता. आम्ही जमले तेव्हा आम्हाला कळालं की अरे